Chemical reaction and equation. Next point on page number 31st. Find out. See here, a physical change takes place due to the change in the parameters such as temperature and pressure. Often, a physical change in reversible. Students, physical change, there are mainly two types of change: physical change and chemical change. The physical change is caused due to the change in parameters such as temperature and pressure. Often these changes are reversible in nature. The composition of matter remains same in the physical change. फिजिकल चेंजमध्ये मॅटरचा जो कंपोजिशन आहे, मुळात जो मॅटर त्याचा जो ओरिजिनल कंपोजिशन असतं रिमेन्स कॉन्स्टंट इन फिजिकल चेंज, म्हणजे तो बदलत नाही. फॉर एक्झाम्पल, आईस इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर ऑन हिटिंग अँड द वॉटर इज ट्रान्सफॉर्म इन टू द आईस ऑन कुलिंग. म्हणजे जसं की आपण आईसला जर हीट टेम्परेचर ट्रान्सफॉर्म वॉटर ऑन हिटिंग, आईसला जर उष्णता दिली ते इट कन्वर्ट्स इन टू द वॉटर, परंतु या वॉटरलाच जर फ्रीजरमध्ये ठेवलं तर इट कन्वर्ट्स इन टू द आईस, दॅट मीन्स ऑन कुलिंग. ऑन कॉन्ट्ररी, इफ द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस, तर इथपर्यंत हा जो भाग होता हा फिजिकल चेंजचा भाग होता. दॅट मीन्स फिजिकल चेंजमध्ये जे कंपोजिशन ऑफ मॅटर आहे तो सेम राहतो, कॉन्स्टंट राहतो. आईस हा वॉटरमध्ये कन्वर्ट होणे किंवा वॉटर अगेन आईसमध्ये कन्वर्ट होणे हा एक प्रकारचा ऑफनली रिव्हर्सिबल चेंजेस असतात. ऑन कॉन्ट्ररी, इफ द कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग द प्रोसेस, इट इज कॉल्ड केमिकल चेंज. पण जर मॅटरचा कंपोजिशनच चेंज होत असेल ड्युरिंग द प्रोसेस, त्या टाईपच्या चेंजला आपण काय म्हणतो? केमिकल चेंज म्हणतो. When we call a particular process or phenomenon as a chemical change, some chemical reactions are taking place in the concerned matter. आता एखाद्या सबस्टन्सच्या बाबतीत केमिकल चेंज हा घडून येतो म्हणजे नक्कीच काय होतं की केमिकल रिॲक्शन्स आर टेकिंग प्लेस इन कन्सर्न मॅटर, म्हणजे तो मॅटर नक्कीच केमिकल रिॲक्शन थ्रू जातो, त्यामुळे त्याच्यामध्ये केमिकल चेंज घडून येतो. दॅट मीन्स कंपोजिशन ऑफ मॅटर गेट कम्प्लिटली चेंजेस ड्युरिंग दिस प्रोसेस. सो दॅट दिस टाईप ऑफ द चेंज इज नोन ॲज केमिकल चेंज. What is chemical reaction? A chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into the new substances by the formation of new bonds. आता केमिकल रिॲक्शन ही एक अशी फेनॉमिनॉन आहे, अशी प्रोसेस आहे की जे सबस्टन्स या केमिकल प्रोसेस अंडरगो जातात त्या सबस्टन्सेसमध्ये जे अस्तित्वात असलेले बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात आणि ते नवीन बॉन्ड्स या ठिकाणी तयार होतात. नवीन बॉन्ड्स तयार झाल्यामुळे एक नवीन सबस्टन्स आपल्याला आफ्टर द केमिकल रिॲक्शन हॅविंग न्यू बॉन्ड्स मिळतो. सो दॅट द केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड आर ट्रान्सफॉर्म इन टू द न्यू सबस्टन्सेस बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स. The substances taking part in a chemical reactions are called reactants, whereas the substances formed as a result of chemical reaction by the formation of new bonds are called products. So student, की केमिकल रिॲक्शनमध्ये दोन भाग असतात. सपोज A प्लस बी हे दोन सबस्टन्स आहेत. दीज टू सबस्टन्सेस अंडरगो केमिकल रिॲक्शन आणि एक नवीन सबस्टन्स तयार होतो, आपण त्या प्रोडक्टला सी हा नाव देऊ. तर जे सबस्टन्सेस केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात त्याला काय म्हणतो आपण? रिॲक्टंट्स. आणि जो नवीन सबस्टन्स तयार होतो त्याला काय म्हणणार आपण? प्रोडक्ट्स. सो रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स, दीज आर द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ केमिकल रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिॲक्शन. कार्बन डायऑक्साईड फॉर्मेशन हे सुद्धा एक केमिकल रिॲक्शनचा भाग आहे. In this reaction, the carbon, that means coal, and oxygen from air are reactants, while the carbon dioxide is the product. A chemical reaction is represented by writing chemical equation for it. Suppose for carbon, we are writing C symbol here. And when we burn carbon, it reacts with the oxygen present in air. So C plus O2 gives us CO2, carbon dioxide.
Here C plus O2, these are reactants, while carbon dioxide is product. So this is the way of writing this chemical process. This is known as chemical equation. याला आपण काय म्हणतो, केमिकल इक्वेशन. ही जी केमिकल चेंज या ठिकाणी होते, केमिकल रिॲक्शन घडून येते, ते या रायटिंगच्या या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, केमिकल रिॲक्शन. नाउ सी हियर some differences in between physical change and chemical change. First, a physical change is the change of matter that occurs without changing the chemical composition of matter. While chemical change is the change of chemical composition of matter. Usually physical change reversible in nature and it is irreversible. In physical change, new products are not formed, but in chemical change, new products are formed. Some changes occur when heating or cooling done. Because physical change, these are the changes which are caused due to the some parameters such as heat and pressure, temperature and pressure. So that these changes occurs when heating or cooling is done. While in case of chemical change, changes always involve the absorption or release of energy. Then last point, changes have no effect on the chemical bonds of the molecules of substance, and in chemical change have a direct effect on the chemical bonds of the molecule of the substance. So student, these are some of the differences in between physical change and chemical change. Now what is chemical equations? Look here. Let us first look at a chemical reaction. In the activity second, a colorless solution of zinc sulfate is formed on addition of zinc dust to the blue solution of copper sulfate. This chemical reaction can be written in brief as aqueous solution of copper sulfate मध्ये आपण झिंक डस्ट ज्यावेळेस ॲड करतो, केमिकली ते दोघे जणी रिॲक्ट होतात आणि त्यापासून काय तयार होतं, तर aqueous सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट तयार होतो आणि कॉपर तयार होतो. नाउ दिस इज द सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन. आता हे केमिकल रिॲक्शनला रिप्रेझेंट करण्याचा सिम्पल वे आहे, जे वर्ड फॉर्मॅटमध्ये आपण ही केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट केली. सो धिस रिॲक्शन इज नोन ॲज वर्ड इक्वेशन. म्हणजे हे जे फॉर्मॅट आहे केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करण्याचा, दिस इज नोन ॲज वर्ड इक्वेशन. सो व्हॉट इज वर्ड इक्वेशन? दिस द सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिॲक्शन इन वर्ड्स is called word equation. A word equation can be written in a further condensed form by using the chemical formula copper sulfate. For aqueous solution of copper sulfate, we are writing formula for copper sulfate CuSO4, and for zinc dust Zn. It gives us aqueous solution of zinc sulfate. As it is displacement reaction, so sulfate and zinc combines with each other forming zinc sulfate and it displaces the copper. So copper, symbol copper. The representation of chemical reaction in a condensed form using chemical formulae is called chemical equation. Then what is chemical equation? आता हा जो वर्ड इक्वेशनचा फॉर्मॅट आपण बाय युझिंग केमिकल फॉर्म्युलाचा उपयोग करून लिहिलेला आहे. या पद्धतीच्या इक्वेशनला केमिकल इक्वेशन म्हटलं जातं. So what is chemical equation? The representation of chemical reaction in a condensed form using chemical formulae is called chemical equation. In the above equation, copper sulfate and zinc are reactants. These are the reactants. They react with each other to form the copper particles and solution of colorless zinc sulfate. Zinc sulfate colorless solution and copper particles, as these are the product. So these are product and these are reactants. Having totally different properties, the ionic bond in the reaction copper sulfate breaks and the ionic bond in the product ZnSO4 is formed during this reaction. As these are ionic compounds, so that ionic bonds in between copper and sulfate group break down and it produces the new bond zinc and sulfate group, so zinc sulfate. So in this way, composition of this copper sulfate get completely changed when it converts into the zinc sulfate. So students, in this way we have completed chemical equation. Chemical equation.
Then the next point for this topic is how to balance the chemical equation. We will discuss in our next video. Thank you.